आणि दक्षिण मुंबईतलं पायधुनीमधलं 4 जणांच्या मृत्यूचं प्रकरण आपल्या सगळ्यांना माहिती आहे। त्या संदर्भात एक मोठी आणि महत्त्वाची अपडेट समोर आली आहे। पोलिसांच्या तपासामध्ये कुटुंबियांच्या घरामधून विविध प्रकारची औषधं सापडलेली आहेत। या सगळ्या गोळ्या आता फॉरेन्सिककडे पाठवणार असल्याची माहिती आहे। पायधुनी प्रकरणामध्ये घातपात होता की आत्महत्या होती हे अजूनही अस्पष्ट आहे। यामध्ये ॲलोपॅथिक, आयुर्वेदिक, उनानी म्हणजे हर्बल अशा विविध औषधांची अनेक पाकेटं मिळालेली आहेत। या प्रकरणाला आता 3 शक्यता वर्तवल्या जात आहेत। एकतर घातपाताची, एक आत्महत्या किंवा मग आत्महत्या आणि हत्या या दिशेने सुद्धा पोलिसांचा तपास होतोय। मृतकांच्या शरीरामध्ये आणि कलिंगडात झिंक फॉस्फाइड झिंक जे सापडलं होतं ते कुठनं आलं याचा जे मार्ग पोलीस तपास करणार आहेत। या संदर्भात आणखी जाणून घेऊन आमचे प्रतिनिधी नंदकिशोर आपल्या सोबत आहेत। नंदकिशोर, आपण पाहिलं की अहवाल आले, त्या अहवालामधून सुद्धा अजूनही काही स्पष्टता आलेली नाहीये। आता तिसरीच गोष्ट समोर येते, त्यामुळे घातपात की अपघात ही शक्यता बळावलेली आहे। नक्की श्रद्धा, जर पाहायला गेलं तर संपूर्ण जो फॉरेन्सिकचा काल रिपोर्ट आलेला होता त्यामध्ये उंदीर मारण्याचे औषधांचा काही जो अंश आहे तो कलिंगडमध्ये आणि त्यांच्या बॉडीतील जो पोस्टमॉर्टम झालेला आहे त्या दोन्हीमध्ये आढळला असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे प्रथमतः खरं तर दोन ज्या शंका आहेत त्या मोठ्या प्रमाणात बळवतात। एक तर कलिंगडमध्ये त्यांनी स्वतः ते संपूर्ण जे अंश आहे ते मिसळून खाल्लं असेल किंवा त्या कलिंगडच्या माध्यमातून त्यांना कुणीतरी ते खाऊ घातलं असेल। त्याच्यामुळे घातपात की आत्महत्या, खरं तर ह्याच दृष्टीने आता पोलीस जे आहे ते तपास सुरू करतील। मात्र त्या अगोदर जर पाहायला गेलं तर त्यांच्याच घरात पोलिसांना आणखीन सुद्धा काही औषधे जी आहेत ती सापडलेली आपल्याला पाहायला मिळते। जवळपास 11-12 दिवस होत आलेले आहेत आणि 3 ते 4 वेळा पोलिसांनी संपूर्ण घराची जी झडती आहे ती घेतलेली आपल्याला पाहायला मिळते। आणि त्याच दरम्यान काही औषधं सुद्धा जी आहेत ती सापडल्याची जी माहिती आहे ती आपल्याला मिळते। त्यामध्ये काही होमिओपॅथिक सुद्धा औषधं आहेत। त्यामुळे ती सुद्धा औषधांचा काही तपशील जो आहे तो जे रुग्णालयात फॉरेन्सिकसाठी पाठवला जाईल आणि अंतिम फॉरेन्सिकचा जो अहवाल असेल किंवा फॉरेन्सिकमध्ये औषध किंवा इतर या दोन्ही गोष्टींच्या मिळण्यानं दुसरा कोणता निष्कर्ष होतो का हे पाहून खरं तर पोलीस दुसरा एक गुन्हा सुद्धा नोंदवू शकतात आणि दुसरा गुन्हा नोंदवल्यानंतर खरं तर संपूर्ण तपास जो आहे तो पोलीस सुरू करतील। त्याच्यामुळे याच्या पाठीमागे कुणी घातपात केला आहे का, त्यांच्या कुटुंबाची चौकशी संपूर्ण केली जाईल। जो कलिंगड विक्रेता आहे त्याची पुन्हा जबाब जो आहे तो नोंदवण्यात येईल। मात्र पुन्हा एकदा पोलिसांनी जी चौकशी आहे ती मोठ्या प्रमाणात सुरू केलेली आपल्याला पाहायला मिळते। बरोबर, आता अंतिम अहवालाची प्रतीक्षा अजूनही लागू आहे। आणि दुसरीकडे माफ करा, मगाशी मी चुकून अपघात म्हटलं, घातपात की आत्महत्या हा संशय आणखी बळावलेला आहे। या संदर्भात कशा दिशेने कारवाई होते याचे अपडेट घेऊ। नंदकिशोर, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।